मेनोपॉज रजनिवृत्ती प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात येणारा हा एक नैसर्गिक टप्पा आहे. स्त्रियामध्ये जे अंडाशय असतात त्याच्यामध्ये हार्मोन्स निर्मिती होत असते आणि त्यामुळं स्त्रिया रिप्रोडक्टिव्ह स्टेजमध्ये असतात. पण रजनिवृत्तीमध्ये हे अंडाशय हार्मोन्स निर्मिती करणं बंद करतं. त्यामुळं स्त्रियांची मासिक पाळी जाते. मेनोपॉज हे सर्वसाधारणपणे स्त्रीच्या वयाच्या 45 ते 55 ह्या दरम्यान घडतो. रजोनिवृत्तीचा कालावधी 3 भागामध्ये डिवाइड होतो. पहिला भाग आहे पेरिमेनोपॉज. यामध्ये अंडाशय इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे जे हार्मोन्स असतात त्याची निर्मिती हळू बंद करतात. यामुळं हार्मोन इम्बॅलन्स होतो आणि त्याचा परिणाम स्त्रियांच्या शरीरावर होतो. या काळामध्ये स्त्रीला हॉट फ्लशेस होणे, कधी गरम वाटणे, कधी घाम येणे, अस्वस्थता वाटणे, छाती धडधड करणे, एन्झायटी, डिप्रेशन होणे, मूड स्विंग्स होणे, वजन वाढणे, अशा प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. नंतरचा काळ येतो मेनोपॉज. जेव्हा एखाद्या स्त्रीची मासिक पाळी ही 1 वर्षापर्यंत आलेली नसते, तेव्हा त्या स्त्रीचा मेनोपॉज झालाय असं समजलं जातं. ह्या काळामध्ये स्त्रीच्या शरीरातील जे इस्ट्रोजन असतं ते खूप ड्रॉप झालेलं असतं. त्यामुळे स्त्रियांना कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीजचे रिस्क वाढतात. तसेच त्यांना ऑस्टिओपोरोसिस होणं म्हणजे हाडं ठिसूळ होण्याचं पण प्रमाण वाढतं. पोस्ट मेनोपॉजमध्ये इस्ट्रोजन बनत नाही. ओव्हरीज कंप्लीटली काम करणं बंद करतात. शरीरामध्ये इस्ट्रोजन नसल्यामुळं त्यांच्या शरीरात व्हिसरल फॅट हे जास्त प्रमाणात वाढतं.